जनतेसमोर विनम्रता भाव ठेवायला पाहिजे। जिथे जिथे भाजपची सरकार आहेत, मग देशात असतील किंवा राज्यात असतील, विनम्रता, संयम हे शब्द त्यांनी त्यांच्या शब्दकोशातून नष्ट केलेले आहेत। त्याच्यामुळे शेवटी नाही 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 शक्य नाही करत त्यांना युवा शक्तीच्या मागण्या, सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। याचा आनंद सगळ्यांना होणारच आहे, कारण मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो लोकांना। पण तरीही संयम का राखला पाहिजे? 20 ते 21 मुलं या लढ्यात बळी पडलेले आहेत, आत्महत्या केलेल्या आहेत, लाठ्या खाल्लेल्या आहेत, डोकी फुटलेली आहेत, बंदुकाच्या ज्या पेलेट गनच्या गोळ्या त्यांनी झेललेल्या आहेत, काही लोकांची दृष्टी गेलेली आहे, हे विसरता येणार नाही आनंद साजरा करताना। तरीही आज छत्रपती शिवाजी महाराज पार्काजवळ सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। खरं म्हणजे हा एक मोर्चा निघणार होता, पण आता मोर्चाचं प्रयोजन राहिलं नाही। जंतर-मंतरवर सुद्धा आंदोलन तसं संपलेलं आहे। तर एक सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे, तिरंगा रॅली। कोणताही झेंडा, कोणत्याही पक्षाचा झेंडा तिथे फडकणार नाही, हे सगळ्यात आधी आम्ही स्पष्ट केलं। तिथे सगळ्यांनी यावं, तिथे व्यासपीठ नाही, थोडीशी जागा आम्ही करू आणि फक्त 2 भाषणं होतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ही फक्त 2 भाषणं तिकडे होतील। आज रविवार आहे, रविवार मुंबईतल्या लोकांचा आनंद साजरा करण्याचा दिवस असतो। त्यांना आम्ही लवकर मोकळं करू, आपापल्या घरी जातील आणि मराठी माणसाची दुपार साजरी करतील। तुम्ही उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत असं म्हटलं की धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला। आदित्य ठाकरे जे बोलले आहेत ते त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे। त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या पणामुळे पेपर फुटले आणि 20 जणांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली। जेव्हा एका आत्महत्येस कोणी जबाबदार असतो तेव्हा त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांपासून ते या शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, जर कायद्याचं राज्य असेल तर। आता नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत, तो म्हणजे कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ आहे। त्यांना विचारा नीट म्हणजे काय। रावसाहेब, काल तुम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतलेली आहे, त्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की सरकारला झुकवण्यात अभिजित बिटकेंना यश मिळाले, मात्र आतापर्यंत 12 वर्षात कोणत्याही विरोधी पक्षाला हे यश मिळाले नाही, अपयशी झाले। या अपयशाची कारणं काय आहेत? कारण उद्धव ठाकरेंनी देखील मान्य केलं की हो नक्कीच अपयश। पण आता